सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका होत असून पुढील काही दिवसांमध्ये होणार आहेत। आज या निमित्त शरदचंद्र पवार पक्ष गटाचे उमेदवार इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद गटाचे गौरव कोलते असतील, पंचायत समिती गटासाठी योगेश कामते आहेत, निलेश जगताप आहेत, तसेच गणेश होले आहेत। त्यांच्या अनुषंगाने गावभेट दौरा आज खळदमध्ये होत असताना सर्व नागरिकांच्या मध्ये काय मतं आहेत किंवा आगामी जी काही व्यूहरचना आहे ती कशी असणार आहे आपण जाणून घेऊया। शरदचंद्र पवार गटाचे पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे यांच्याकडून बोला। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये गावभेट दौरा गेली 3 आठवडे झालं करतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही आमच्या जाग्यावर स्थिर आहोत। आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर स्थिर आहोत। आम्ही कुठेही पक्ष बदलत नाही, इकडून तिकडं जात नाही आणि एका ठिकाणी राहणारे सर्व कार्यकर्ते आदरणीय पवारसाहेबांचे विचार असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील किंवा राहुल गांधी यांचे विचार असतील, हे विचार त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहोत। हे निवडणूक लढवत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही इच्छुक उमेदवारांची यादी घेतलेली आहे। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 8 गण आणि 4 जिल्हा परिषद मतदारसंघ याच्यामध्ये इच्छुकांनी आम्हाला त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। ते उमेदवार योग्य आणि चांगले सगळेच उमेदवार, आता गौरवदादा कोलते असतील, त्या ठिकाणी BSc ॲग्री आहेत, MBA आहेत, त्या ठिकाणी त्यांना सामाजिक कामाची आवड आहे। विजय कोलते यांचे चिरंजीव आहेत, कोलते साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आहे आणि शेतकऱ्याची जाण असणारा हा उमेदवार आहे। दुसरा चेतन व्याबाणे, तो पारगावमध्ये राहणारा हा दुसरा उमेदवार आहे। त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये आमचे निलेश जगताप आहेत, LIC एजंट आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत, शांत आहेत, सुस्वभावी आहेत। बेलसरसारख्या गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केलं आहे। दुसरे आमचे त्या ठिकाणी योगेश कामठे आहेत, खळदगावचे आहेत, पत्रकार आहेत। त्यांचा अभ्यास एवढा दांडगा आहे की बारीक सारीक गोष्टीवर अभ्यास करणारे ते आहेत, ते सुद्धा पदवीधर आहेत, त्यांनीसुद्धा उमेदवारी मागितलेली। त्याचबरोबर गणेशजी होले आहेत, मार्केट कमिटीवर काम करतात, सातत्याने त्यांच्याकडे गेले 25 वर्षे ग्रामपंचायत आहे आणि सोसायटीमध्ये सुद्धा काम करतात। एक अभ्यासू हुशार राजकारणी असे ते सुद्धा तरुण त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागितली। दुसरे ॲडव्होकेट पिलाने, बाबुराव पिलाने, हे वकील आहेत, नामांकित वकील आहेत, तरुण आहेत, त्यांनीसुद्धा उमेदवारी मागितली। म्हणजे अशा प्रकारे आमच्याकडं एका तरुण आणि चांगल्या विचाराच्या मुलांनी उमेदवारी मागितलेली आहेत। आम्ही त्या ठिकाणी चाळणी करताना हे सगळेच चांगले आणि क्रियाशील आणि समाजामध्ये त्या ठिकाणी मिळून मिसळून वागणारे आणि सुशिक्षित असे उमेदवार देणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्षात न जाणारे असे उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत। पवारसाहेबांचे विचार जपणारे उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून आज खळद गावामध्ये आम्ही गावभेट दौरा आणि आमचे विचार सांगण्यासाठी या ठिकाणी आलो। गावामध्ये बरीचशी गर्दी, 100-150 लोक हजर होती एवढ्या सकाळी। त्यांना आम्ही आमचे विचार सांगतो आहे, प्रत्येक गावात जाऊन ते विचार सांगतो आहे। आम्ही भविष्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहोत। जर कोणी समजा आघाडीमध्ये जर उद्या वर्षांचं काही सांगितलं तर त्यांच्या विचाराने थोडेफार कुठंतरी कुणाची तरी आघाडी होईल, परंतु आज आमच्याकडे 12 उमेदवार तयार आहेत आणि ते सगळे आम्ही लढवणार आहोत। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आपल्याबरोबर
शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजयदादा पक्षाचे विजय कोलते आहेत. मित्र नमस्कार. आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी संपूर्ण विवेचन केलेलं आहे. मला नुकतेच नव्यानं जिल्हा परिषदे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुप्रियाताई आणि पवारसाहेबाच्या आशीर्वादाने मिळाली. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असताना आपल्या तालुक्यावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजीसुद्धा घ्यावी लागते. आज मी आनंदाने सांगेन की या तालुक्यातल्या 90 गावांचा दौरा आम्ही पुरा केला आहे आणि शेवट आता त्याचा समारोप खळद गावामध्ये केला आहे. खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय योजनेतून गाव विकासाची कामं करायच्या कल्पना आहेत. आमदार खासदार त्यांची कामं वेगळी आहेत, पण खेड्यापाड्यातल्या गरीब माणसाला, सामान्य माणसाला त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून देणं, त्याला सुविधा निर्माण करून देणं, शासनाच्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवणं हे काम करणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये झेंडे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पुरंदर तालुक्यात आहेच, पण जिल्ह्यामध्ये सुद्धा शिकलेले, होतकरू तरुण, सुस्वभावी, वेळ देणारे आणि समाजाप्रती आदर असणारे, गावाचा पाठिंबा असणारे असे उमेदवार जिल्हाभर निवडून उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये चांगले उमेदवार पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. या सगळ्या कामामध्ये आदरणीय शरदरावजी पवारसाहेब, आपल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई यांच्या प्रतिमेकडं सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि उद्धवजी ठाकरे यांचे फोटो पाहून लोक आम्हाला महाविकास आघाडीला मोठ्या संख्येने विजयी करतील अशी भावना मी व्यक्त करतो. धन्यवाद. आता उमेदवारांचे आहेत ना उमेदवार. नमस्कार. आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खळदमधील जे मतदार राजा आहेत त्यांना जरा पुढील जे काही निवडणूक होणार आहे त्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, कारण गेली 9 वर्ष निवडणूक झाली नाही, आता निवडणूक लागलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बरं वाटतं आहे. हां, आता जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आपल्यासमोर आलेले आहेत, काय वाटतं त्याच्याबद्दल? नवीन चांगले काम करतात पहिल्यापासून. अच्छा. हां, पहिल्यापासूनच आपलं चांगलं संबंध येईल. अच्छा. हां. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बी चांगलं वाटतंय, चांगलं काम करतायत. अच्छा. हां, व्यवस्थित चाललंय. सगळे एज्युकेटेड आहेत, आहेत व्यवस्थित. त्यांच्या हातनं काम होईल? होईल 100% होईल. बरं, काय वाटतं तुम्हाला? बरं वाटतंय काम. जो उमेदवार आहे हां, तो शिक्षण आणि यांनी महत्त्वाचा आहे. त्यांच्या वडिलांचा सुद्धा त्यांना वारसा मिळालेला आहे. ओके, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतं. अच्छा महाराज, हे जे नवीन उमेदवार आहेत, कारण एक समाजामध्ये वेल एज्युकेटेड, शिकलेली आणि कुठेतरी समाजात काम करण्याची इच्छा बाळगून हे समोर तुमच्या उमेदवार आलेले आहेत, काय त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? कारण आता ते नवीन ह्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांना नक्कीच ह्या ठिकाणी हा पक्ष त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देईल आणि ते त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अशी जातील अशी आमच्या खळदगावच्या वतीने मी अपेक्षा करतो. आणि ते पुढील भविष्यामध्ये तळागाळातील माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. आता त्यांची गाव भेट चाललेली आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन ते आपल्या ह्या ठिकाणी त्यांचा काय प्रचार करायची काही गरज नाही, पण मत मागण्याचं काम चालू आहे, आळा बांधण्याचं काम चालू आहे. त्यांना भविष्यात ह्या ठिकाणी यश येईल असं मी आमच्या गावाच्या वतीने सांगतो. अच्छा. आपल्याबरोबर तुमच्या गावामध्ये आज गाव भेट दौरा महाविकास आघाडीच्या वतीने होतोय. त्याच्यामध्ये जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये गौरवदादा कोलते असतील, योगेश कामते असतील, गणेश होले असतील, तसेच निलेश जगताप असतील, चेतन मेमाने असतील. काय वाटतं हे जे नवीन जनरेशन बघून तुम्हाला काय वाटतं? हे जे नवीन उमेदवार आहेत हे परिचित उमेदवार आहेत, नवखा कोणीही नाही. आणि हे उमेदवार परिचित असून हे लोकांच्यात काम करणारे उमेदवार आहेत. योगेश असू, गणेश असू मार्केट कमिटीमध्ये काम करतो आणि कोलते साहेबांचं तर इतकं वर्षाचं तप आहे, त्यांचाच जो चिरंजीव उभा आहे. मग प्रत्येक गावात कमीत कमी 27 गावात विजयरावचे 25-25 म्हणले तरी अतिशय परिचय आहे. तसे त्याचा फायदा ह्या सर्व उमेदवारांना होईल. अच्छा. आणि निलेश जगताप आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, तर काय वाटतं तू? पहिल्यापासून आम्ही बी म्हणजे गौरवदादा कोलतेंच्या बाबतीत तुमचं मत काय? यंग उमेदवारी आहे,
होतकरू हे राजकीय वारसा लाभलेला आहे. अध्यक्षांच्या बी जे म्हणजे हे होणार आहे. अच्छा, BSc ॲग्री BSc ॲग्री आहे. सगळ्या बाबतीत बी उत्स्फूर्त सगळ्यांना मार्गदर्शन करणारी माणसं आहेत. ओके, काय वाटतं बाबा तुम्हाला? वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घातल्या, त्या व्यवस्थित होतकरू तरुण उमेदवार आहेत आमचे राष्ट्रवादी पक्षाचे. त्यांना लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल ही खात्री आहे. अच्छा, बरं, काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया की एक वेल एज्युकेटेड सुसंस्कृत उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात येत असून नक्कीच त्याला फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, शेवट. आता आमच्याकडं गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे आता गाव भेटल्यावर त्यांनी आता जो समारोप केला त्या समारोपासंदर्भात सगळ्या उमेदवारांची त्यांनी ओळख करून दिली आणि असे चांगले एज्युकेटेड उमेदवार त्यांनी दिले, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.